मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना एखाद्या अशा बाईला तुम्हाला पटवायचं असेल, ज्या बाईचं वय ना 30 वर्षांच्या पुढे आहे, जी बाई ना दिसायला खूप जास्त हॉट आणि सेक्सी आहे, ज्या बाईचा विचार करून ना तुम्ही रोज आपला हलवता, ज्या बाईचा विचार करून ना तुम्ही रोज आपलं पाणी काढता, तर मित्रांनो त्या बाईला ना, ज्या बाईचा विचार करून तुम्ही हलवता, तर त्या बाईला ना तुम्हाला जर पटवायचं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा म्हणजे बघा. कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना असे दोन तरीके, अशी दोन कामं, असे दोन मेथड मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यांचा वापर ना तुम्ही जर प्रॉपरली जसं जसं मी तुम्हाला सांगणार आहे तसंच्या तसं तुम्ही जर केलात ना, तर मी तुमचा भाऊ तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला स्टॅम्प पेपरवरती म्हणजे थप्पा मारून तुम्हाला मी गॅरंटी देतो की जसं जसं मी तुम्हाला सांगणार आहे ना तसंच्या तसं तुम्ही जर केलात ना, तर ती बाई, ज्या बाईचा विचार करून ना तुम्ही हलवता, आपलं पाणी काढता, तर म्हणजे ती बाई ना लवकरात लवकर तुम्हाला पटेल मित्रांनो. आणि ती बाई ना फक्त पटणार नाही, ती बाई पटून ना तुमच्या सोबत ती झोपायला सुद्धा ती तयार होणार मित्रांनो. कारण मित्रांनो असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः केलंय आणि असं करून ना मी म्हणजे 2-3 बायकांना मी पटवलं होतं आणि मित्रांनो त्यांना पटवून ना मी त्यांच्या सोबत झोपलो पण होतो मित्रांनो. तर मित्रांनो तो माझा अनुभव ना मी तुम्हाला सांगणार आहे, तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला मेथड आहे, तर त्या पहिल्या मेथडचं नाव ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो फुलफिल डिझायर मेथड. काय बोललो मी? फुलफिल डिझायर मेथड. आता बघा मित्रांनो ह्याचा अर्थ ना असा होतो की मित्रांनो ज्या बाईला ना तुम्हाला पटवायचं असेल, ज्या बाईला पटवून ना तुम्हाला तिच्यासोबत झोपायचं असेल, तर मित्रांनो त्या बाईचे ना जे डिझायर असतात, म्हणजे त्या बाईच्या ना ज्या इच्छा असतात, ज्या बाईच्या ना गरजा असतात आणि त्या बाईची ना जी स्वप्न असतात, म्हणजे मित्रांनो इच्छा, गरजा आणि स्वप्न, म्हणजे मित्रांनो असं ना म्हणजे जो तिचा नवरा पूर्ण करत नाही आहे, तर म्हणजे त्या इच्छा, त्या गरजा किंवा ती स्वप्न तुम्ही पूर्ण करून दाखवा. काय बोललो मी? म्हणजे त्या बाईचा जो नवरा आहे ना तो जिथं कमी पडतोय, म्हणजे तो ना आपल्या बायकोच्या ज्या इच्छा, ज्या गरजा आणि जी स्वप्न तो पूर्ण करू शकत नाही ना, आणि म्हणजे ती बाई म्हणजे ती आतून ना तडफडते, म्हणजे त्या बाईला ना एखाद्या गोष्टीची गरज आहे, त्या बाईची ना एखादी इच्छा आहे, त्या बाईचं ना एखादं स्वप्न आहे, पण तिचा नवरा ना कुठेतरी कमी पडतोय, म्हणजे तो तिचा नवरा ना त्या बाईची इच्छा, तिची गरज किंवा तिचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही ना तुमच्याच्याने जर शक्य असेल ना, तर तुम्ही मित्रांनो तेच तुम्ही करून दाखवा. त्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो, की मित्रांनो बाईला असं वाटतं की बघ ना, म्हणजे माझा नवरा असताना सुद्धा म्हणजे जे काम ना माझ्या नवऱ्याने करायला पाहिजे होतं, तर म्हणजे तो ना हा पुरुष करतोय, म्हणजे हा म्हणजे पुरुष ना माझ्या नवऱ्यापेक्षा माझ्यावर प्रेम करतो, म्हणजे जो माझा नवरा ना माझ्या इच्छा, माझ्या गरजा, माझी स्वप्न पूर्ण करत नाही आहे, तर म्हणजे त्याच इच्छा, त्याच गरजा आणि तीच स्वप्न हा पुरुष ना माझी पूर्ण करतोय, असं त्या बाईला वाटतं मित्रांनो. आणि असं का एकदा तिला वाटलं ना, तर मित्रांनो ती बाई ना 100% आपणच ना त्या पुरुषाकडे ती आकर्षित व्हायला ती सुरू करते मित्रांनो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मित्रांनो असं मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः अनुभव घेतलाय, त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला ना एवढं ठामपणे ही गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. तर मित्रांनो हे तुम्ही ना कधी तरी तुम्ही करून बघा. तुम्ही मला स्वतः बोलाल की भावा खरं आहे, म्हणजे ह्याचा म्हणजे उपयोग ना खरोखर होतो, असं तुम्ही मला स्वतः बोलाल. तर मित्रांनो एनिवेज, आता मित्रांनो जो दुसरा मेथड आहे, तर तो दुसरा मेथड ना असा आहे मित्रांनो की मित्रांनो हेल्पिंग अँड केअरिंग मेथड. काय बोललो मी? हेल्पिंग अँड केअरिंग मेथड. आता बघा मित्रांनो हेल्पिंग अँड केअरिंग मेथड याचा अर्थ ना असा होतो की मित्रांनो ज्या बाईला ना तुम्हाला पटवायचं आहे आणि ज्या बाईला पटवून ना तिला तुमच्यासोबत तिला झोपायचं आहे, म्हणजे तुम्हाला तिच्यासोबत ना झोपायचं आहे, तर तुम्ही त्या बाईची ना खूप जास्त तुम्ही तिची हेल्प करा, तुम्ही तिला मदत करा आणि तुम्ही तिची ना जास्तीत जास्त
जास्त केअर करा. म्हणजे मित्रांनो जेवढी मदत ना तिला कुणी करत नाही आणि जेवढी काळजी ना तिची कोण घेत नाही तेवढं तुम्ही करा. म्हणजे मित्रांनो म्हणजे जेव्हा ना तिच्यासोबत कुणीच नसेल, ती एखाद्या प्रॉब्लेममध्ये ना म्हणजे अडकली आहे आणि तिच्यासोबत ना कुणीच नाही आहे, तर तुम्ही ना अशा वेळेला तिच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. किंवा ती बाई ना कोणत्या ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये ती जर फसली, सो तुम्ही ना सर्वात आधी जाऊन तिला मदत करा. आणि मित्रांनो त्या बाईची काळजी ना तुम्ही इतकी घ्या ना की म्हणजे जेवढी काळजी ना तिचा नवरा सुद्धा तिची घेत नसेल. म्हणजे त्या बाईला जरा सुद्धा ना काय झालं, सो तुम्ही तिला ना भेटायला जावा, तुम्ही तिला कॉल मेसेज करा आणि तिला विचारा की अहो वहिनी तुम्हाला काय झालं, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात का, डॉक्टरने तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही म्हणजे जेवलात का, तुम्ही वेळेवर औषधं घेतलात का, तुम्हाला जरा सुद्धा काय वाटलं ना, सो तुम्ही मला कधी पण रात्री अपरात्री सुद्धा तुम्ही मला बिंदास कॉल करा. तुम्ही म्हणजे एक जरी कॉल मला केलात ना, सो म्हणजे त्या एका कॉलवर 2 मिनिटामध्ये मी तुमच्या समोर ना हजर असेन, असं तुम्ही तिला आश्वासन द्या. म्हणजे त्या बाईला वाटेल की बघ ना जेवढी काळजी माझा नवरा सुद्धा माझी घेत नाही, तर त्याच्यापेक्षा 10 पटीने ना हा पुरुष माझी काळजी घेतो, असं त्या बाईला वाटेल. आणि मित्रांनो असं जेव्हा तिला वाटेल ना की म्हणजे माझ्या नवऱ्यापेक्षा 10 पटीने हा पुरुष माझी केअर करतो, माझी काळजी घेतो, तर मित्रांनो तेव्हा ती बाई ना आपणच तुमच्याकडे ती आकर्षित व्हायला ती सुरुवात करणार मित्रांनो. कारण असं पण मी ना माझ्या आयुष्यामध्ये स्वतः अनुभव घेतलाय आणि त्यामुळे ना ह्या गोष्टी मी तुम्हाला एवढं ठामपणे आता मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. तर मित्रांनो हे तुम्ही ना कधीतरी करून बघा. तुम्हाला जी बाई आवडते ना ती तुम्हाला 100% पटणार म्हणजे पटणार, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला ना स्टॅम्प पेपरवरती लिहून मी तुम्हाला देऊ शकतो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.